अजून प्रधानीचा पत्ता नाही. ज्या लोकांवर विश्वास म्हणून विश्वास ठेवावा तेच जर असा धोका देऊ लागले तर मग आम्ही दोस्तीचा हात करायचा कुणाकडे? राजकुमार, आपल्या बोलण्याचा लोक लक्षात नाही आमच्या. मी कुणाबद्दल बोलणार सेनापती? सूर, हुशार, उत्साही म्हणून ज्यांची या भुवनपुरात ख्याती आहे हे आपले राजदेव पितृ. राजदेव सारखे स्वामीनिष्ठ सरदार मिळणार नाही असे प्रत्यक्ष बाबासाहेब ग्वाही देत असत. आणि तेच राजदेव कधीतरी कधीतरी हान उघडणी झाली म्हणून अपमानाने उपाळून असा पितुरीचा डाव रचतील आणि त्यात बुद्ध महाराज आणि राणी सरकारचा बळी देतील हे मला पटत नाही. राजकुमार, आपली शंका रास्त आहे. ही बाब फार गंभीर आहे हे सुद्धा आम्ही जाणतो. परंतु पदानीच्या दूरदृष्टी नजरेतून आतापर्यंत कुठलाही गुन्हेगार सुटला नाही. या मागचा खरा सुभेदार राजदेवच आहे असं त्याचं ठाम मत आहे. आणि योग्य पुराव्यासह गुन्हेगारांना तुमच्या समोर हजर करणार आहे. परवाच्या दिवशी फतेसिंगांनी राजदेवला कैद केले. कालच जाऊन आम्ही त्यांची भेट घेतली. त्यांच्या नजरेला नजर मिळून पण मला त्यात कसला संशय दिसला. निर्विकार चेहऱ्याने त्यांनी फक्त एकदाच माझ्याकडे पाहिलं आणि स्तब्ध उभे राहिले. मी तरी याबद्दल काय म्हणू राजकुमार? आता फतेसिंग आल्यावरच होईल का तुला असं? आता पुन्हा जवळ करील निरोप पाठवून प्रधानजींना ताबडतोब दरबारात बोलवा. आपल्या निरोपापूर्वी हा सेवक हजर आहे. काय आज्ञा आहे? आज काय तो राजदेवचा निकाल लावून टाका प्रधानजी. राजदेव जर खरोखरच गुन्हेगार आहेत तर पुराव्यासह सिद्ध करतो. त्या क्षणी आम्ही त्यांचा कडेलोट करू आणि जर निरपराध असतील तर त्यांची ताबडतोब सुटका करून मोठ्या इमानाने आम्ही त्यांच्या अंगावर पुन्हा सरदार पदाची वस्त्रे चढवून त्यांचा खास गौरव करू. आणि एका इमानी सरदाराला दूषण दिल्याबद्दल तुम्हाला मात्र त्यांची जाहीर माफी मागावी लागेल. एवढं मात्र लक्षात ठेवा प्रधानजी. राजदेवाबद्दल आमच्या हाती भक्कम पुरावा मिळाला की त्यांच्या शक्तीवर त्यांना कैद करून त्यांची फितुरीची खबर आपल्याला चोर सोडून सैन्यासाला बळी देणारा हा फतेसिंग नाही. याची विक्रांत टिकायला पाहिजे. फार टुकली माझ्या हात. आणि राजकुमाराला सुद्धा असावे असं माझा महिमा आहे. आपल्या चाणक्षपणाबद्दल आम्हाला शंका नाही. म्हणूनच आम्ही राजदेवांना कैद करायलाही तुम्हाला हुकूम दिला. पण योग्य चौकशी झाल्याशिवाय हे जबाबदारपणाने न्याय देणं आम्हाला जमणार नाही. राजदेवला ताबडतोब दरबारात बोलवा. जशी आज्ञा राजकुमार. फतेसिंग, आम्हाला आश्चर्य वाटतं ते काय जितू मिळला. तुम्ही जातीने शोध घेत असताना एक साधा रानटी भिल्ला तुमच्या हातून लागू नये हे दुसरं आश्चर्य. राजकुमार, त्याला पकडण्यासाठी आमचे सारे प्रयत्न केलेले तयार आहे. पण दुर्दैवाने त्यांचा पत्ता लागणार आहे. त्याला आम्ही तरी काय? आज तुमचा आमचा आणि या भुवनपुरीचा सर्वात मोठा पराभव. आणि तो मिळाल्याशिवाय राजदेवच गुन्हेगार आहे हे तुम्ही कसं साबित करणार? सगळे सवाल आम्ही जाती देतो. अहो, ती फुलाची पालखी आमच्या हातात मिळू द्या. मग कसे टाकतील नांगे सगळे भिले ते पहा. इज्जतीसाठी जान देणारे आम्ही आणि जान घेणारे पण आम्ही.
आमच्या इमानदारी पुढे हेरा चित्त आपल्या हातात मिळू दे. फ्रेम मध्ये येत नाही ते राजकुमार तिकडे आपल्या समोर हजर केले राजकुमार. तिकडे तर येत नाही सरदार राजदेव, बसावं लागणार. इमानी सरदार म्हणून आपली या गोलपुरात ख्याती आहे. विक्रांत महाराजांचे आपण इमानी आणि विश्वासू सरदार मग असा चितोरी करण्याचं कारण का? काय सांगू राजकुमार, थांबलेलं आहे ना हरिकोर ओला. हा माझ्यावर खोटा आळ घातलेला आहे. विक्रांत महाराजांची शपथ घेऊन सांगतो, मी पितूर नाही आणि या जीवात जीव असोपर्यंत हा राजदेव कधीच खोटा बोलणार नाही. खबरदार, या परमपूज्य महाराजांचं तुझं कोणी नाव शोभत नाही. तुझ्यासारख्या देशद्रोहाला शासन हीच शिक्षा आहे. या कट्टाचा खरा सूत्रधार तू आहेस. तू आहे सूत्रधार. कशावरून हा आरोप तुम्ही माझ्यावर लावतो? त्याचं चांगलंही उत्तर देणार मी. एक काल ठेवून उडे आहे. राणी सरकाराचा खून चित्तूने केला, तूच केला आणि तू मात्र नामा निराळा झालास. अरे दिवस हा सुटत नव्हता, पण त्या दिवशी तो सुटला. त्या दिवशी म्हणजे कधी पटते? त्या दिवशी विक्रांत महाराजांचा प्राण घातक हल्ला तेव्हा त्या किल्ल्याच्या कारत्याना ना गाड्यासारख्या आणून आणि आपण इथं ना असल्याची खबर त्या राजदेवाने महाराजावर वार केला. नाही 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 ना राजकुमार, हे खोटं आहे. ती वाद खोटं आहे. वाचायला सुद्धा बोल सांभाळून बोलायचे. अतिशय खतरनाक आहे त्या राज्याचे. खरं कोण आणि खोटा कोण हे अजून साबित होत आहे. पुढे बोला फक्त. आता काय पुढे बोलावं? एवढं सांगल्यावर सर्व प्रकार आपल्या ध्यानात यायला पाहिजे. फोटो चांगला वाटेल ना असा. विक्रांत महाराजांचा समूळ नायनाट व्हिडिओ चालू करणं असताना काढायला भेटतो. हा वेळा उतरलेला गॅस द्रोही. काढले ते खूप. काय करू रे? यांचा एक काढायला पाहिजे. राजकुमार, थोडा वेळ मला मोकळा करा. या रामराजांकडीचा घोड देतो. आणि मला मग देहांताची शिक्षा द्या. मला यावेळेस मोकळा करा. तुला जर मोकळा करू, तू हजार तेवढ्या वल्गना कर. पण तुझे फक्त 4-6 दिवस बाकी उरलेले आहेत. पण लक्षात ठेव, तुझा आता मृत्यू जवळ आलेला आहे. सॉरी. भेटलो मरणारा हा राजदेव घाबरत नाही. आता उद्या मृत्यू हा येणारच. असा भितुऱ्याच्या आरोपाने मरण येण्यापेक्षा मानाचा मृत्यू यावा हीच माझी अंतिम इच्छा आहे. दरीच्या टोकावरून तुझा कडे कोण करायला कितीसा वेळ लागणार आहे, तेव्हा आमच्या आत्म्याला शांत लाभणार आहे. बोल! तुझ्या साऱ्या पितृणाला या पुढे भुवन नगरीत जीवन सोडणं शक्य नाहीये. आणि आता आम्हाला ठोका पत्करायचा नाही. बोल! आमची आज्ञा होऊ दे, मग आम्ही आमचे मन